तर मग या मालिकेच्या आजच्या 10 ऑगस्टच्या हटके भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रतिमा चक्क नागराज आणि महिपत यांची भांडेफोड करणार आहे। 10 ऑगस्टच्या भागामध्ये आता इकडे सायली बेडरूम मध्ये येते आणि त्यावेळेला अर्जुन विचार करतो यांचा मूड अजूनही काही ठीक दिसत नाहीये, काय करू आणि मग तो म्हणतो मिसेस सायली मला जरा पाणी द्याल का असं म्हणत मुद्दाम सायलीला बोलण्यासाठी तो आता तयार करत असतो आणि जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर सायली सोबत बोलता येईल। आणि आता सायली पाण्याचा तिथला मग आणण्यापेक्षा ती तो मग आणायला न जाता ती खाली किचन मध्ये जाते। अर्जुनला काहीच कळत नाही की ही किचन मध्ये का गेले। तोपर्यंत प्रिया आता कॉरिडॉर मध्ये बाहेर वाट पाहत असते, कुठे गेले थे मला काही कळतच नाहीये। त्यावरती आता रविराज तिकडे येतात। प्रिया म्हणते बाबा अहो तुम्ही कुठे गेला होतात, मला तुमची इतकी काळजी वाटत होती, काय सांगू मी तुम्हाला। रविराज म्हणतात मी लहान आहे का माझी काळजी करण्यासाठी। यावरती प्रिया म्हणते हो पण तुम्ही गेलात तरी कुठे होतात। रविराज विचार करतात आता जर का हिला मी सांगितलं की मी त्या DNA टेस्टचा विचार करत होतो तर हिला टेन्शन येईल, त्यामुळे घरात कोणालाही मी DNA टेस्ट किंवा त्या सिटी हॉस्पिटलला जातोय हे कळताच कामा नये। ती डेड बॉडी कोणाची होती याचा शोध घेतोय हे कळलं तर उगाच सगळे अस्वस्थ होतील असा विचार करत रविराज आपण डेड बॉडीची चौकशी करायला गेलो होतो हे न सांगता ते म्हणतात नाही अगं मी मंदिरात गेलो होतो, प्रतिमा आल्यापासून मी मंदिरात गेलोच होतो मग देवाचे आभार मानायसाठी। दिवस नुसता असा निघून जातो म्हणून मी देवाचे आभार मानायला मंदिरात गेलो होतो, तू कसलीही काळजी करू नको बाळा, जा बरं तू झोप जा असं म्हणत रविराज आता इकडे तिला झोपायला सांगतात। मग प्रिया मात्र भलतीच खुश होते आणि प्रिया विचार करते चला बरं झालं, म्हणजे आता याच्या डोक्यामध्ये डेड बॉडीचा लांब पर्यंत कुठेच विषय नाहीये आणि त्यामुळे बरं झालं, म्हणजे मी उगाचच टेन्शन घेत होते। हा नागोबा माझ्या डोक्यामध्ये काहीतरी टाकतो आणि उगाचच मला या सगळ्यामध्ये अडकवायचा प्रयत्न करतो। बरं झालं हे सगळं असं घडलं, ते आता मला अर्जुनवरती कॉन्सन्ट्रेट करता येईल असं म्हणत आता इकडे प्रिया निघून जाते। तोपर्यंत आता सायली किचन मध्ये येते, टोपभर कॉफी ठेवते, कॉफी थर्मास मध्ये भरते आणि त्यातली 1 कप कॉफी अर्जुनसाठी आता द्यायला निघते। तोपर्यंत सायली किचन मध्ये आल्यावरती अर्जुन तिच्या मागे यायला लागतो, मिसेस सायली मला तर पाणी हवे, तुम्ही किचन मध्ये काय करायला आलात, पाणी तर वरती आहे असं म्हणत ऐका ना मिसेस सायली असं म्हणत तो किचन मध्ये येतो। तोपर्यंत प्रिया मागून येते अर्जुन अरे तू कुठे चाललास, ती गेली किचन पर्यंत पोहोचली, तू तिकडे जाऊन आता काय करणार आहेस। यावरती मग आता अर्जुन म्हणतो ते हे, यावरती आता प्रिया म्हणते तुला कॉफी पाहिजे का, तुला कॉफी हवी असेल तर मी तुला कॉफी देते, म्हणजे सकाळी कशी मी तुला कॉफी दिली होती तशीच फक्कड कॉफी आता मी तुला देणार आहे। अर्जुन म्हणतो नाही ग, सकाळीच तू जितकी कॉफी छान दिलीस ना त्या कॉफीच्या अजून चव माझ्या तोंडावरती रेंगाळते आहे आणि ती चव रेंगाळत असल्यावर ती दुसरी कॉफी पिऊन आता तोंडाची चव खराब करणार, तर मी नाही असं करणार, तुझ्या कॉफीची चव राहू दे बरं मला, त्यामुळे कॉफी वगैरे मला खरंच काही नको आहे। सायलीला नुसता राग येत असतो आणि तो त्याच वेळेला अर्जुनला समजतं अच्छा म्हणजे आपण तन्वीकडून कॉफी घेतली याच गोष्टीचा मिसेस सायलीला राग आलाय बरं का, असा विचार त्याला लगेच येतो। आणि तोपर्यंत प्रियाला रविराज सर हाक मारतात आणि म्हणतात तन्वी इकडे ये बरं बाळा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत आता मात्र प्रियाला बोलवल्यावरती अर्जुन प्रियाला रूम मध्ये पाठवतो, दार लावून घेतो आणि आता सायलीकडे येतो आणि त्याच्या लक्षात येतं अच्छा म्हणजे या कॉफीवरून मॅडम माझ्यावरती खूप चिडलेल्या दिसतायत असा विचार करत अर्जुन आता पुन्हा एकदा सायलीला मनवण्यासाठी जातो। तोपर्यंत इकडे आता एक वेगळा सीन आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे आता प्रतिमाची वाचा परत आलेली आहे, समोर आता महिपत आहे, सुभेदार किल्लेदार सगळीच मंडळी तिकडे आहेत आणि सगळ्या मंडळींच्या समोर आता प्रतिमा ओरडून सांगत आहे की हो हाच तो माणूस, म्हणजे अपघातानंतर मी वाचले होते
तिथून मी बाहेर पडत होते. ज्या वेळेला मी बाहेर पडत होते तेव्हा याच माणसाने मला जाळण्याचा प्रयत्न केला, मला मारण्याचा प्रयत्न केला. यांनी सगळं केले. आता इकडे महिपतवरती आरोप केल्यावरती नागराज चांगलाच घाबरतो. काय करावं, म्हणजे आता महिपत जर बोलला तर माझं पण नाव सगळ्यांच्या समोर येईल, काय करू असा विचार करत तो महिपतला ऍक्टिंग करून सांगत असतो की काही बोलू नकोस असं म्हणत तो महिपतला सांगत असताना प्रतिमा म्हणते, हो हाच तो माणूस, याच माणसाने माझ्यावरती हल्ला केला. यावरती महिपत म्हणतो, नाही काहीतरी गैरसमज होतोय, मी का असं सगळं करीन, मी काहीही केलेलं नाहीये असं म्हणत तो आता आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावरती आता चिडलेले रविराज म्हणतात, खोटं बोलू नकोस, माझी बायको याच्या आधी पण कधी खोटं बोलली नाही आणि आत्ता पण माझी बायको कधीच खोटं बोलणार नाही. मला माझ्या बायकोची खात्री आहे. ती जर का म्हणत आहे की तूच हे सगळं केलेस तर तूच केलेलं आहेस, तुला सोडणार नाही मी असं म्हणत आता मात्र रविराज महिपतची कॉलर धरतात आणि महिपतला बेदम मारतात. बोल, का केलंस हे सगळं? माझ्या बायकोला मारून तुला मिळालं तरी काय, मला सगळ्याचा उलगडा झालाच पाहिजे. बोल, का सगळं हे केलंस? आता मात्र महिपतला खरं बोलल्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. पण इकडे नागराज मात्र जबरदस्त घाबरलेला असतो. तो महिपतला ऍक्टिंग करून सांगत असतो, प्लीज असं काही करू नको, माझं नाव अजिबात घेऊ नको, प्लीज असं म्हणत तो आता नागराज विनवणी करत असतो. पण तोपर्यंत इकडे आता चिडलेला महिपत सुद्धा चिडतो आणि तो म्हणतो, मला काय सांगताय, मला सुपारी दिली होती. यावरती रविराज म्हणतात, तुला सुपारी? कुणी सुपारी दिली होती तुला असं म्हणत रविराज खूप चिडतो आणि अजून त्याची कॉलर धरतात. यावरती महिपत म्हणतो, मला सुपारी दिलेली तुमच्याच भावानी, नागराज शेठने सुपारी दिली होती असं म्हणत महिपतने सगळ्यांच्या समोर नागराजचं नाव घेतल्यावरती सगळ्यांनाच जबरदस्त धक्का बसतो. काय, नागराजने? आता मात्र इकडे नागराजला काहीही बोलायला चान्स नसतो, कारण सगळ्यांच्या समोर दूध का दूध पाणी का सारा निघालेलं असतं. आणि आता सुमन सुद्धा चिडते. त्यावेळेला सायली म्हणते, नागराज काका तुम्ही रविराज आणि फॅमिलीची पूर्णपणे ऍक्सिडेंट घडवून आणण्यासाठी सुपारी दिलीत असं म्हणत सगळे जणांची नजर नागराजकडे वळते. नागराजला धरणी दुभंगावी आणि आपल्याला या पोटात घ्यावं असं होतं. काय उत्तर द्यायचं, कुठे उत्तर द्यायचं त्याला काही कळतच नसतं. त्यावरती महिपत सांगत असतो, हो 21 वर्षापूर्वी यांनी मला सुपारी दिली होती त्याच्या भावाच्या फॅमिलीला आणि भावाला मारण्यासाठी. यावरती आता रविराजाला काहीच कळत नाही, का असं का केलं होतं नागराजने. यावरती महिपत म्हणतो, का म्हणजे काय, फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी, त्याला भावाची सगळी प्रॉपर्टी हवी होती ना, त्यासाठी त्यांनी हे केलंय असं म्हणत आता सगळा उलगडा इकडे आता महिपतने केलेला असतो. आणि त्यावरती प्रिया म्हणते, हो बाबा हे म्हणतात ते बरोबर आहे, आईचे दागिने ह्यांनीच चोरले होते. आपले मान वाचवण्यासाठी प्रिया आता पुढे करायला लागते, हो मी बघितले होते, आईचे दागिने सुद्धा यांनीच चोरले होते. यावरती सुमन म्हणते, हो मला माहितीये ना, यांनीच दागिने चोरले, मी स्वतः पाहिले होते, पण यांनी मला धमकी दिली त्यामुळे मी काही बोलू शकले नाही. पण आज मी काही गप्प बसणार नाहीये, म्हणजे मला माहित नव्हतं की यांनी भाऊजी आणि फॅमिलीला मारण्याचा प्रयत्न केलाय, नाहीतर यांचा मी कधीच साथ दिली नसती. हो यांनीच दागिने चोरले आणि यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. नागराज चुप्प बस, सुमन चुप्प बस असं बोलण्याचा प्रयत्न करत असतो. पण यावेळेला सुमन काही गप्प बसणार नसते. चिडलेली सुमन सगळं सगळ्यांच्या समोर सांगायला लागते. मग काय, रविराज दे दमादन. आता मात्र नागराजची धुलाई करतात. तुला प्रॉपर्टी हवी होती, माझ्या प्रॉपर्टीसाठी हे सगळं केलंस, अरे एकदा बोलायचं होतंस ना असं म्हणत रविराज नागराजला बेदम मारत सोफ्यापर्यंत आणतात आणि म्हणतात, तुला माझी प्रॉपर्टी हवी होती, ऐशोआराम हवा होता, आता 10/10च्या खोलीत जेलमध्ये सड मर असं म्हणत रविराज आता मात्र नागराजला अजून मारतात. नागराज गयावया करत असतो, पण आता रविराज थांबायला तयार नसतात. इतकं सगळं होत असताना मग अर्जुन आता महिपत आणि आता इकडे नागराज या दोघांची कॉलर धरतो.
कशी हिंमत झाली तुमची 21 वर्षापूर्वी रविराज सरांची फॅमिलीला वाट लावायला, सिनियरच्या फॅमिलीची वाट लावायला? तुम्हाला आता सोडणार नाही, तुम्हाला दोघांनाही जेल, असं म्हणत आता अर्जुन दोघांनाही फरफटत तिकडून घेऊन जातो. आतापर्यंत जी कारस्थानं केलीत ना, सगळ्याची शिक्षा भोगा, चला, असं म्हणत दोघांनाही फरफटत अर्जुन आता पोलीस स्टेशनला जायला निघतो. आणि इकडे मात्र धाडकन नागराज उठतो. आतापर्यंत पाहिलेलं हे त्याचं स्वप्न भयानक असतं. या स्वप्नामुळे त्याला आता खूप मोठा धक्का बसायला लागतो आणि तो गडबडून जागा होतो. आणि त्याच वेळेला सुमन उठते. काय झालं, तुम्ही इतके पॅनिक का झालायत? यावरती आता काय उत्तर द्यायचं? तो म्हणतो काही नाही ग सुमन. सुमन म्हणते काही नाही, कसं सोडा मला, सोडा मला, असं ओरडत होतात. नक्की काय झालंय तुम्ही सांगाल का? यावरती नागराज म्हणतो काही नाही, अगं देणेकरी आहेत ना, ज्यांचे मला देणी द्यायची आहेत, ते देणेकरी मागे तगादा लावतायत आणि त्याचीच मला भीती वाटत होती. माझ्या डोक्याला बंदूक लावलेला देणेकरी मला स्वप्नात दिसला, असं म्हणत नागराज खोटं खोटं काहीतरी बोलत असतो. सुमन म्हणते डोक्यातून हा सगळा विचार काढून टाका आणि झोपी जाण्याचा प्रयत्न करा, असं म्हणत सुमन नागराजला झोपी जाण्याचं सांगते. नागराजला झोप काही येत नसते, काय करू, हे सगळं त्याचा पिच्छा सोडत नसतं. तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी आता छानपैकी सायली तयार होऊन देवी आईची प्रार्थना करण्यासाठी, पूजा करण्यासाठी खाली येते. त्याने मागे वळून पाहते तर प्रतिमा सुद्धा पूजा करण्यासाठी आटपून खाली आलेली असते. सायली म्हणते आत्या तुम्ही खरंच आलात? यात ते कल्पना येते. कल्पना म्हणते काय ग सायली, म्हणजे आता चाललंय तरी काय तुमच्या दोघींचं? यावरती सायली म्हणते काही नाही, आम्ही दोघी जणी देवाचा नमस्कार करत होतो. झोपायला जाण्यापूर्वी आम्हाला नमस्कार करायची सवय आहे, तशीच प्रतिमा त्यांना सवय आहे. यावरती कल्पना म्हणते खरंच ग, प्रतिमा देवाला पाया पडल्याशिवाय कोणती कामं सुद्धा करायची नाहीये. पण सायली काय ग, आज पण तू प्रतिमाच्याच रूम मध्ये झोपणार आहेस का? सायली म्हणते हो, त्यांना एकटं नको ना ठेवायला. यावरती कल्पना म्हणते म्हणजे मी तुला म्हटलं होतं की तू यांच्या रूम मध्ये झोप, एकटं पडायला नको, पण आता प्रतिमाला बऱ्यापैकी या घराची सवय झालेली आहे, त्यामुळे या घरामध्ये वावरायला सावरायला तिला शिकलं पाहिजे. आणि काय ग प्रतिमा, झोपशील ना तू एकटी? म्हणजे सायलीला तिच्या रूम मध्ये जाऊ दे. असं लग्न झालेले बाई किती दिवस बाहेर झोपेल नाही का, तिला पण तिच्या खोलीमध्ये जाऊ दे, तिचा नवरा तिची वाट पाहत असेल नाही का, असं म्हटल्यावर ती सायली म्हणते नाही आई. तर आता कल्पना तिला इशारा करते आणि प्रतिमाला ही गोष्ट पटवून देते. प्रतिमा मान हलवते, सायलीच्या खांद्यावरती हात ठेवते आणि माझी मी एकटी झोपेन, तू जा बरं तुझ्या रूम मध्ये, असं तिला विनंती करते. त्यानंतर कल्पना म्हणते प्रतिमा तू बिलकुल कोणत्याही प्रकारची काळजी करू नको, तुझ्या रूम मध्ये कोणीही तुला त्रास द्यायला येणार नाही याची गॅरंटी माझी, तू काळजी करू नको, असं म्हणत ती आता प्रतिमाला शब्द देते. आणि मग आता प्रतिमा आपल्या खोलीत जाते. खोलीत गेल्यावर ती इकडे आता कल्पना म्हणते काय ग सायली, मी उगाचच बोलले का प्रतिमा सोबत, तिला वाईट वाटलं असेल का? सायली म्हणते नाही आई, तुम्ही खूप विचार करताय. प्रतिमा त्यांना वाईट कसलं वाटणार, त्यांना खरंच चांगलं वाटेल की आपण त्यांची इतकी काळजी घेतो, पण या सगळ्यामध्ये त्यांना सावरायला आपल्याला वेळ द्यायला पाहिजे, बाकी काहीच नाही, असं म्हणत सायली आता कल्पनाला छान पद्धतीने कल्पनाला प्रतिमाला कसं हँडल करूया हे सगळं समजावून सांगत असते आणि कल्पना एक एक करत शिकत असते. मग सायली आता निमूटपणे आपल्या रूम मध्ये जायचं सोडून किचन मध्ये येते आणि कॉफीचा मग म्हणजे कॉफीने भरलेला थर्मास घेते. आता कल्पनाला जरा आश्चर्यच वाटतं, काय ग सायली, कॉफीचा मग म्हणजे कॉफीने भरलेला थर्मास घेऊन चाललीस तरी कुठे, झोपायची वेळ आहे नाही? यावरती सायली म्हणते नाही आई, आज न यांचं खूप मोठं काम आहे, त्यांना ना रात्रभर जागून क्लायंटचं काहीतरी काम करायचं आहे आणि त्यामुळे त्यांना ही कॉफी घेऊन मी चालले, असं म्हणत सायली आता कल्पनाला खोटच बोलते आणि ती कॉफी घेऊन वरती यायला निघते. तोपर्यंत अर्जुन वाट पाहत असतो आणि आता तो विचार करतो सायली येतील का, पण सायली तर आत्याच्या खोलीत झोपतात, म्हणजे आता आधी तर फक्त आणि फक्त तन्वी, नाही लवकरात लवकर झोपण्याची ऍक्टिंग मला करायला पाहिजे आणि मिसेस सायलींना मला समजवायला पाहिजे. तितक्यात दार वाजतं. अर्जुनला वाटतं की तन्वी आलेली आहे, म्हणून वेडवाकडं तोंड करत अर्जुन दार उघडतो तर बाहेर बघून सायलीला अर्जुनला धक्काच बसतो. सायली म्हणते काय तुमचं तोंड का असं पडलं? अर्जुन म्हणतो नाही, बरं झालं तुम्ही आलात, ते बरं झालं आलात, तुम्ही इकडे बसा, असं म्हणत तो सायलीला बसायला सांगतो. सायली मात्र काही बोलायला तयार नसते, ती मात्र पाठमोरी झोपायला लागते. अर्जुन म्हणतो ऐका तरी, माझं म्हणणं ऐकलं तर तुम्हाला कळेल की या सगळ्यामध्ये माझा काही दोष नाही. मला आत्ता कळले की तुम्हाला कसला राग आलाय ते,
तुम्हाला राग आलाय मी प्रियाच्या हातून कॉफी घेतली याचाच ना, पण तुम्ही हा राग का करताय? तुम्ही राग करू नका. अहो काय झालं माहितीये का, तिला कॉफी द्यायला आली, मी नको नको म्हणत होतो पण तरी सुद्धा तिने कॉफी दिली. सायली म्हणते सर हे घ्या तुमची कॉफी. अर्जुन म्हणतो काय चाललंय तुमचं, मला खरंच आता कॉफी नकोय. सायली म्हणते असं कसं, कॉफी तर तुमचा जीव की प्राण आहे ना, त्यामुळे आता तुम्हाला कॉफीवरती कॉफी मी देतच राहणार. थर्मास भरून कॉफी मी आणली. अर्जुन म्हणतो ऐका तरी, अहो तुम्ही इतकं रागवायचं कारण तरी काय? अहो खरंच सांगतोय मी, तिच्याशी नीट वागतोय, आपलं काम आहे ना, पण तुम्ही काही समजूनच घेत नाहीयेत. यावरती सायली म्हणते असं कसं, म्हणजे मी तुम्हाला 5 मिनिटापूर्वी कॉफी विचारली तर तुम्ही काय म्हटलं, नको नको पोट तुडुंब भरले, मला कॉफी वगैरे खरंच काही नको. आणि त्यानंतर ज्या वेळेला प्रिया आली त्यावेळेला तडक कॉफी प्यायला गेलात असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो तेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. सायली म्हणते मला काही ऐकायचं नाहीये, तुमचं म्हणणं तुमच्याकडेच ठेवा. असं म्हणत अर्जुनशी आणि सायली दोघं जण भांडत असताना प्रिया पुन्हा एकदा अर्जुनच्या रूम मध्ये यायला निघते आणि दार जोराजोरात वाजवते. दार वाजल्यावरती आता मात्र अर्जुन गडबडतो, आता ही परत आली की काय, झालं वाट लागली असं म्हणत अर्जुन आता धावत पळत जाऊन दार उघडायला निघतो. तोपर्यंत इकडे प्रिया येते. प्रियाला पाहिल्यावरती इकडे आता सायली म्हणते तू आणि इथे यायचं काम काय तुझं? प्रिया म्हणते तू कशी काय इथे, माझ्या आईच्या खोलीत झोपणार आहेस ना? सायली म्हणते ही खोली माझी आहे, तो प्रश्न विचारण्याचा तुला अधिकार नाहीये, कळतंय ना, निघ तू इथून असं म्हणत सायली प्रियाला हकलवायचा प्रयत्न करते. पण प्रियाची वट अर्जुनला भेटायला येते. अर्जुन ऐक ना, म्हणजे आपलं भेटायचं ठरलं होतं तर तू इथे का, तू इथे हिच्यासोबत का आहेस असं म्हटल्यावरती आता मात्र सायली खूप चिडते, पाठमोरी होते. मग अर्जुन इशारा करून प्रियाला सांगतो आता सध्या जा, तिचा मूड खराब आहे, नंतर आपण भेटूया. मग आता प्रिया म्हणते ठीक आहे, मी सुद्धा इतकं काही हट्टीपणा नाही करणार आहे की मला तुझ्याशीच बोलायचं आहे असं म्हणत आले तुझी बायको तर बोल असं म्हणत मात्र आता मुद्दामच आग लावत प्रिया तिकडून निघून जाते. प्रिया निघून गेल्यावरती सायली आता खूपच चिडते आणि आता ती म्हणते अच्छा म्हणजे तुम्हाला प्रियाला भेटायचं होतं म्हणून तुम्ही मी आल्यावरती असा चेहरा वेडावाकडा केलात बरोबर ना? यावरती अर्जुन म्हणतो ऐका तरी, तुम्हाला काही कळतच नाहीये, प्रिया बाहेर उभी असते आणि अरे वा 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 माझ्यामुळे तर या दोघांच्या मध्ये खूपच छान भांडणं होत आहेत, असंच व्हायला पाहिजे असं म्हणत प्रिया स्वतःवरतीच खूप खुश होते. इकडे अर्जुन आणि सायली भांडत असतात आणि आता प्रिया या टॉपिक वरून त्या भांडत असताना अर्जुन म्हणतो तुम्ही ज्या वेळेला मम्मा सोबत असताना त्यावेळेला हो आई असंच झालं आणि पूर्णाची समोर असताना हो पूर्णाची मी करते ना अशा एकदम सायली असता, पण माझ्या समोर येता तेव्हा सायली 2.0 व्हर्जन होता आणि आता हा असं रूप दाखवताय, काय तुमचं खरं रूप काय खोटं कळतच नाहीये. यावरती सायली म्हणते माझ्यावरती बोलण्यापेक्षा स्वतःवरती कॉन्सन्ट्रेट करा, तुम्ही काय करताय, तुम्ही कसं वागताय हे सगळं बघा. प्रियाशी हे कॉफी पिणं, प्रियासोबत रात्री भेटणं हे आपल्या प्लॅन मध्ये नव्हतं ना, मग तरी सुद्धा हे सगळं तुम्ही कसं करताय असं म्हणत सायली आता खडा सवाल अर्जुनला विचारते आणि अर्जुन थोडासा गडबडतो, काय उत्तर द्यावं, खरं बोलावं तरी प्रॉब्लेम आणि नाही बोलावं तरी सुद्धा सायली आपल्यावरती चिडणारच आहेत असा विचार करत अर्जुन गप्प बसतो. इकडे आता प्रतिमाला सगळ्यांशी रुळवण्यासाठी सायलीची नवीन ट्रिक सुरू होते. आता मात्र सायली प्रतिमाला या सगळ्यामध्ये किचन मध्ये इन्व्हाइट करण्यासाठी लाडूचा बेत करते. लाडूचा बेत केल्यावरती तिकडे आता प्रतिमा येते आणि सायलीकडून ती कढई झारा मागून घेते आणि थांब मी लाडू करते असं म्हणायला लागते. मग प्रतिमा हातामध्ये सगळा ताबा घेत घरामध्ये छानपैकी लाडूची तयारी करते. पूर्णाजी आणि कल्पना लपून छपून हे सगळं पाहत असतात. तोपर्यंत प्रतिमाचे लाडू तयार होत असतात. छानपैकी लाडूचं मिश्रण करून प्रतिमा आता लाडू वळत असताना तिचं लक्ष जातं की पूर्णाई आणि कल्पना पाहत आहे. मग आता ती थोडीशी ऑकवर्ड होऊन हातामधलं काम तसंच ठेवते आणि तशीच ती आपल्या रूम मध्ये निघून जाते. इकडे आता पूर्णाजी आणि कल्पना प्रतिमा थांब असं तिला ओरडून थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण प्रतिमा काही थांबायला तयारच नसते. प्रतिमा आपल्या रूम मध्ये निघून गेल्यावरती सायली आता प्रतिमाने जे 4 लाडू बांधलेले असतात त्यातला एक लाडू पूर्णाजींच्या समोर आणते. पूर्णाजी तो लाडू खाते आणि तीच चव
सेम टू सेम, म्हणजे प्रतिमा माणसं विसरली असली तरी आपल्या हाताची चव मात्र काही विसरलेली नाहीये. सायली म्हणते, मला तर खूप मोठी युक्ती सुचलेली आहे. प्रतिमा त्यांना जर का आपल्यासोबत मिक्स करून घ्यायचं असेल तर मात्र आपल्याला एकच युक्ती करायला लागेल, आणि ते म्हणजे आपल्याला ना स्वयंपाक खोलीवरती त्यांना आता आणायला लागेल. स्वयंपाक खोलीचा ताबा त्यांना मिळाला ना की सगळं काही ठीक होईल. आता सायलीची आयडिया दोघींना सुद्धा खूप खूप आवडते.